हॅलो, आवाज येतोय का माझा? हॅलो. Yes, ma'am. Yes, ma'am. My screen is visible. Yes, ma'am. Yes, ma'am. लास्ट लेक्चर मध्ये काय पाहिलं होतं सांगा पटपट. नेक्स्ट पॉइंट घ्यायचं आपल्याला. एक्झामचे टाइम टेबल पाहिलं का सगळ्यांनी? नेक्स्ट पॉइंट आहे आता. लास्ट लेक्चर मध्ये काय पाहिलं सांगा पटकन, वेळ करू नका. Anemia, definition of anemia and types of anemia. How many types of anemia? ओके, तर डीप मध्ये आपण नको आता जायला. नेक्स्ट बघूयात. ओके, हा काय आहे, बेसिक होतं. आतापर्यंत आपण जे डेफिनेशन आणि जे हे टाइप्स पाहिले ते बेसिक होतं. आता इथून मेन पॉइंट आहे हिमॅटॅनिक एजंट. नोट डाउन दिस हिमॅटॅनिक एजंट्स. Hematinic agents are the anti-anemic that increase the hemoglobin content of blood through erythropoiesis or through increase the hemoglobin content of erythrocytes. Actual meaning काय आहे hematinic agents? What is mean by hematinic agents? Hem means blood. And hematinic tonic means थोडक्यात हे म्हणजे टॉनिक. आणि एजंट्स म्हणजे एक आता ब्लड लेवल, ब्लड मधली जी आरबीसी ची लेवल असणार आहे ती इन्क्रीज करण्याचे काम कोण करतील? हे हिमॅटॅनिक एजंट्स. समजा एखाद्या पेशंट मध्ये जर अॅनिमिया असेल, आता सगळ्यांना ऑलमोस्ट अॅनिमिया माहिती असेल, आपण पाहिलं होतं लास्ट क्लास मध्ये. ज्यांच्यामध्ये ब्लडची किंवा आरबीसी ची डिफिशियन्सी आहे, एचबी कमी आहे थोडक्यात, ते म्हणजे काय? अॅनिमिया. मग ज्या पेशंटला अॅनिमिया आहे त्यांच्या ट्रीटमेंट वरती जे आपण ड्रग देतोय ते म्हणजे काय? हिमॅटॅनिक एजंट. These agents are increase the hemoglobin content of erythrocytes. Okay, understand? हिमोग्लोबिन कंटेंट इन्क्रीज होणार आहेत आणि त्यामुळे जो हा अॅनिमिया होणार आहे तो क्युअर होईल. जेव्हा आपण हिमॅटॅनिक एजंट घेतोय तेव्हा. ओके, the choice of the hematinics depend upon the critically the nature of the anemia. आता त्या लेक्चर मध्ये आपण लास्ट लेक्चर मध्ये पाहिलं होतं की किती टाइपच्या अॅनिमिया आहेत आणि कोणत्या टाइपच्या अॅनिमियावर कोणता हिमॅटॅनिक एजंट यूज होणार आहे. जर आयर्न डिफिशियन्सी अॅनिमिया असेल तर त्यावरती आयर्न सप्लिमेंटच द्यावे लागेल की नाही? जर आयर्न डिफिशियन्सी अॅनिमिया असेल तर त्याच्यावरती आयर्न डिफिशियन्सी आहे म्हणल्यानंतर आयर्नच्या टॅबलेट त्याच्यावरती द्यावे लागतील, आयर्न सप्लिमेंट द्यावे लागतील. ओके, म्हणजे ज्या टाईपवर, अॅनिमियाच्या टाईप वरती कोणता हिमॅटॅनिक एजंट द्यायचा तो डिपेंड आहे. नेक्स्ट, सिम्पटम्स ऑफ अॅनिमिया. हे झालं नाहीये ना, मी स्लाइड पाहते ते, म्हणजे नेक्स्ट स्लाइड घ्यावे लागतील आपल्याला. बघा, डेफिनेशन झालं. नेक्स्ट आहे आयर्न. आता आयर्न डिफिशियन्सी अॅनिमिया आहे म्हणल्यानंतर आयर्नचा इंटेक घ्यायला पाहिजे किंवा आयर्नचा डोस घ्यायला पाहिजे. तर सोर्स ऑल ॲनिमल, आता आयर्न कुठून भेटणार आपल्याला? तर ऑल ॲनिमल फूड्स एक्सेप्ट मिल्क अँड बटर, म्हणजे ॲनिमल फूड मधून मिल्क आणि बटर सोडून बाकीचे जे फूड आहेत त्यामधून ही आयर्नचा सोर्स भेटू शकतोय. मीठ मधून वगैरे बघा आयर्न भेटू शकतं. देन इथे दिले बघा एक्झाम्पल, लिव्हर, मीट, एग, त्यामधून हे आयर्न भेटू शकतं. देन व्हेजिटेबल्स, एक्झाम्पल पीज, लेंटिल्स, ह्या म्हणजे व्हेजिटेबल्स जेवढे आहेत तेवढ्यातून हे आयर्न
भेटू शकतं आणि मीट मधून एक भेटू शकतं. ओके. ग्रीन लिव्ज म्हणजे पालेभाज्या थोडक्यात आणि फ्रुट्स. बघा कशामधून आपल्याला माहिती पाहिजे, एमसीक्यू साठी विचारलं जाऊ शकतं. कशामधून आयर्न भेटू शकतं? फ्रुट्स, ग्रीन लिव्ज, व्हेजिटेबल्स, मीट ह्यामधून हे आयर्न भेटू शकते. ऑदर म्हणजे दुसऱ्या काय सोर्स आहे? दुसऱ्या कुठल्या ह्याच्यामधून आपल्याला आयर्न भेटू शकतं का? तर रेड ऑक्साइड और हिमॅटाइट, देन मॅग्नेटाइट. हे जे हे आहेत काय म्हणतात त्याला आपण मॉलिक्युल्स आहेत. ह्यामधून सुद्धा आयर्न भेटू शकते. पण हे कसं झालं? केमिकली झालं. ह्या ज्या ऑदर मधून जे भेटते मॅग्नेटाइट, लिमोनाइट किंवा सिडेराइट हे जे आहे ते केमिकली झालं. पण हे जे असणार आहे ते हे वरचे जे सोर्स ॲनिमल सोर्स मध्ये किंवा व्हेजिटेबल्स मधून जे भेटणार आहे त्याचा काही इफेक्ट होणार नाहीये बॉडीवरती. आणि हे खालचे कसे आहेत ऑदर सोर्स ते केमिकल आहे. त्यामुळे ते आपण बॉडीवरती काही त्याचे इफेक्ट प्रोड्यूस होणार आहेत. जेणेकरून आपण आयर्न कशातून घेतलं पाहिजे? व्हेजिटेबल्स, ग्रीन लिव्स किंवा फ्रुट्स मधून. ओके. नेक्स्ट, डिफरंट फॉर्म्स ऑफ आयर्न प्रेझेंट इन द बॉडी. आता आयर्न कशामध्ये प्रेझेंट असते बॉडीमध्ये? कोणत्या फॉर्म मध्ये असते? मोस्ट ऑफ द आयर्न फाउंड इन द बॉडी इज असोसिएटेड विथ 2 टाइप्स ऑफ प्रोटीन. म्हणजे हे आयर्न जे आहे ते बॉडीमध्ये 2 टाइपच्या प्रोटीन मध्ये प्रेझेंट आहे. तर पहिला कोणता आहे? हिमोप्रोटीन. म्हणजे ब्लड हिमो म्हणजे काय? ब्लड मध्ये जे प्रोटीन असणार आहे म्हणजे ते हिमोप्रोटीन झालं. देन सेकंड आयर्न स्टोरेज प्रोटीन. बघा दोन टाइपच्या प्रोटीन मध्ये हे तुमच्या बॉडीमध्ये आयर्न प्रेझेंट असणार आहेत. फर्स्ट आहे हिमोप्रोटीन, सेकंड आहे आयर्न स्टोरेज प्रोटीन. आता ह्याचं हे दिलेलं आहे. हिमोप्रोटीन म्हणजे काय? त्याचं फंक्शन काय आहे? आयर्न स्टोरेज प्रोटीन म्हणजे काय? त्याचं फंक्शन काय आहे? ते पाहायचं आपल्याला. फर्स्ट आहे हिमोप्रोटीन. Hemoproteins are those iron containing protein responsible for respiration, for carrying the oxygen. The oxygen ची स्पेलिंग मिस्टेक आहे बघा. तर hemoproteins are those iron containing protein. Hemoprotein म्हणजे काय? अशी प्रोटीन आहेत की त्यामध्ये आयर्न हा त्यामध्ये प्रेझेंट असतोय. आणि ते कशासाठी युज होणार आहे? ह्युमन रेस्पिरेशन साठी तो आयर्न प्रोटीन असतोय तो युज होतो, जेणेकरून इझिली ऑक्सिजन घेता यावा आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर पडावा यासाठी इझिली हे रेस्पिरेशन प्रोसेस कॅरी आउट होत असते. कशामुळे होते? तर हिमोप्रोटीनमुळे. ओके. Then cytochrome, which is an example of respiratory enzyme in which iron is complexed in the porphyrin ring system. म्हणजे हे सायटोक्रोम काय आहे? एक रेस्पिरेटरी एन्झाइम आहे. हे एक एन्झाइम आहे सायटोक्रोम म्हणजे. आणि हे सायटोक्रोम सुद्धा व्यवस्थित ही रिंग किंवा ही चेन जी आहे रेस्पिरेशनची ती कंटिन्यू ठेवण्याचं काम हे हिमोप्रोटीन मीन्स सायटोक्रोम सुद्धा करणार आहेत. ओके. सायटोक्रोम एक एक्झाम्पल आहे. म्हणजे ते काय आहे? रेस्पिरेटरी एन्झाइम आहे. आणि त्या एन्झाइम मुळे जे रेस्पिरेटरी प्रोसेस असणार आहेत. रेस्पिरेटरी प्रोसेस म्हणजे काय? इंटेक ऑफ ऑक्सिजन and inhale of oxygen and exhale of कार्बन डायऑक्साइड म्हणजेच रेस्पिरेटरी प्रोसेस. आणि जेव्हा आपण हे सायटोक्रोम एन्झाइम वगैरे युज करतोय तेव्हा काय होईल? जी रेस्पिरेशनची प्रोसेस आहे ती नॉर्मल लेवल मध्ये किंवा नॉर्मल फंक्शन करेल. ओके. फंक्शन्स ऑफ हिमोप्रोटीन. इन दॅट the iron function as electron carrier and can be present as ferrous and ferric state. बघा ह्या हिमोप्रोटीनचं फंक्शन काय आहे? इलेक्ट्रॉन कॅरियर. म्हणजे इलेक्ट्रॉन कॅरियर करतं, म्हणजे इलेक्ट्रॉन कॅरी करण्याचं काम हे हिमोप्रोटीन करतात आहे. मग कोणत्या फॉर्म मध्ये प्रेझेंट असणार आहेत? एक तर फेरस मध्ये आणि फेरिक स्टेट मध्ये. तुम्हाला माहिती आहे का? जेव्हा आपण आयर्नचे सप्लिमेंट वगैरे ज्यांना अॅनिमिया आहे त्यांना दिलेलं असतं बघा. मग ते कशाचे टॅबलेट असतात? एक तर आयर्नचे असतील किंवा फेरस सल्फेट असतं. फेरस असतं त्या सॅचेट वरती त्या पॉकेट वरती कधी तर चेक करत जावा. त्याच्यावरती फेरस कंटेंट असतो, आयर्न कंटेंट असतो. ओके. Then the other group of hemoproteins represented by myoglobin and hemoglobin transport oxygen. म्हणजे दुसरा एक प्रोटीनचा हे ग्रुप आहे. मग ते काय रिप्रेझेंट करतं किंवा काय हे करणार आहे? तर मायोग्लोबिन्स किंवा हिमोग्लोबिन
ते ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट करण्यासाठी हेल्प करतील. कोण हेल्प करणार आहेत? मायोग्लोबिन और हिमोग्लोबिन. मेन काय आहे हिमोग्लोबिनचं फंक्शन? ऑक्सिजन कॅरी करतं पूर्ण ऑर्गनला. ऑक्सिजन कॅरी करण्याचं काम हे हिमोग्लोबिन करते. त्याचबरोबर मायोग्लोबिन सुद्धा तेच वर्क करणार आहे. ओके. नेक्स्ट फर्स्ट समजलं का? हिमोप्रोटीन डिफरंट क्लास आहेत हे. काय पाहतोय आपण? डिफरंट फॉर्म्स ऑफ आयर्न प्रेझेंट इन द बॉडी. बॉडी मध्ये आयर्न कोणत्या फॉर्म मध्ये प्रेझेंट असणार आहे? एक तर हिमोप्रोटीन आणि सेकंड आहे आयर्न स्टोरेज प्रोटीन. हे तुम्हाला बुक मध्ये नाही, पीपीटी मध्ये आहे. तर तुम्हाला कंबाईन करून पेपर सॉल्व्ह करायचा आहे. एमसीक्यू कोणतेही विचारले जाऊ शकतात. ओके. तर फर्स्ट हिमोप्रोटीन पाहिला, सेकंड आहे आयर्न स्टोरेज प्रोटीन. इट इन्क्लूड्स ferritin and hemosiderin. Okay. In that, what is meant by ferritin and what is meant by hemosiderin? Then ferritin is an iron storage protein found in the liver, spleen and bone marrow. बघा हे जे दोन्ही हे आहेत एन्झाईम्सच आहेत, हे पण एक किंवा प्रोटीन्सच आहेत. मग ते कुठे फाउंड होणार आहेत? तर पहिलं फेरिटिन आहे ते कुठं असणार आहे? लिव्हर, स्प्लीन आणि बोन मॅरो मध्ये ते प्रेझेंट असणार आहे. अँड इट इज अ वॉटर सोल्युबल क्रिस्टलायझेबल आयर्न प्रोटीन बिल्ट अप फ्रॉम ferritin and मायसेल्स. ओके. म्हणजे ते कुठं प्रेझेंट असते? लिव्हर, स्प्लीन आणि बोन मॅरो मध्ये. आणि ते कसं आहे? वॉटर सोल्युबल आहे. ओके. नेक्स्ट काय आहे? हिमोसायडरिन. सो हिमोसायडरिन और हिमोसायडरिन इज अ आयर्न स्टोरेज कॉम्प्लेक्स. म्हणजे आयर्न स्टोरेज म्हणजे त्यातलाच एक हे एन्झाइम आहे किंवा प्रोटीन आहे. आयर्न स्टोरेज मधलं सेकंड आहे हा. तर इट इज ओनली फाउंड विदिन अ सेल ऍज अ अपोज्ड सर्क्युलेटिंग ब्लड. म्हणजे ब्लड सर्क्युलेशन मध्ये जे म्हणजे सेल्स वर्क करणार आहेत त्यामध्ये हे हिमोसायडरिन प्रेझेंट असणार आहे. ओके. अँड अपेअर्स टू बी कॉम्प्लेक्स ऑफ फेरिटिन, डिनॅचरेटेड फेरिटिन आणि अदर मटेरियल. आणि हा एक कॉम्प्लेक्स असणार आहे. मग तो कोणाचा कॉम्प्लेक्स असेल? फेरिटिन आणि डिनॅचरेटेड फेरिटिन आणि जे अदर मटेरियल आहे ह्या सगळ्याचा एक कॉम्प्लेक्स बनणार आहे. आणि तो कुठे प्रेझेंट असणार आहे? त्या सेल्स मध्ये. बॉडीमध्ये ज्या सेल्स असणार आहे तिथे त्या प्रेझेंट असेल कॉम्प्लेक्स. ओके. मग ह्याचं फंक्शन काय आहे? बोथ ऑफ देम सर्व ऍज अ स्टोरेज ऑफ आयर्न इन द बॉडी. मग हे दोन्ही जे आहे फेरिटिन आणि हिमोसायडरिन हे दोन्ही काय आहे? आयर्नचं म्हणजे स्टोरेज करून ठेवू शकतात हे दोन्ही एन्झाइम्स. ओके. बॉडीमध्ये. अंडरस्टँड बोथ? पहिला कोणता होता? डिफरंट दोन टाइप पाहिले आपण बॉडीमध्ये. हिमोप्रोटीन आणि सेकंड आहे आयर्न स्टोरेज प्रोटीन. ओके. देन फिजिओलॉजिकल फंक्शन्स ऑफ आयर्न. आता फिजिओलॉजिकल म्हणजे काय असतं? तर ते बॉडीमध्ये इंटर जेव्हा करतो त्यावरती बॉडीवरती काय त्याचे इफेक्ट होणार आहेत का? किंवा बॉडीवरती काय चेंजेस होतील का बॉडीमध्ये? तर आयर्न जेव्हा आपण इंटेक करतोय तेव्हा बॉडीमध्ये ते व्यवस्थित सूट होतील का? किंवा काय त्याचे साइड इफेक्ट असतील का? तर हे फिजिओलॉजिकल फंक्शन मध्ये असतं. तर बघूयात आपण. The primary function of iron is to form the hemoglobin. बघा प्रायमरी फंक्शन काय आहे? जेव्हा अॅनिमिया होतोय. हॅलो, वेटिंग स्टुडंटला ऍड करा. ओके. जेव्हा अॅनिमिया होतोय तेव्हा
आपण काय केलं, आयर्नची डिफिशियन्सी आणि आयर्न डिफिशियन्सी अॅनिमिया असेल तर त्यावरती आपल्याला ट्रीटमेंट वरती काय द्यावं लागेल, आयर्न द्यावं लागेल. म्हणजे त्याचं फर्स्ट फंक्शन काय आहे, द प्रायमरी फंक्शन ऑफ आयर्न इज फ्रॉम द हिमोग्लोबिन. म्हणजे हिमोग्लोबिन फॉर्म करणं हा फर्स्ट फंक्शन आहे. सेकंड, इट इज अ नेसेसरी फॉर फॉर्मेशन अँड मॅच्युरेशन ऑफ आरबीसी. म्हणजे आरबीसी फॉर्म करणं, रेड ब्लड सेल्स फॉर्म करणं हे त्याचं सेकंड फंक्शन आहे. ओके. Then it is responsible for transport of oxygen in the form of oxyhemoglobin. हिमोग्लोबिन बघा, जेव्हा हिमोग्लोबिन मध्ये ऑक्सिजन ऍड होतोय तेव्हा काय फॉर्म होत आहे, ऑक्सिहिमोग्लोबिन. ऑक्सिजन प्लस हिमोग्लोबिन मीन्स ऑक्सिहिमोग्लोबिन. आणि हिमोग्लोबिन किंवा एचबी काय करतोय, ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट करते थ्रू आउट द बॉडी. देन सायटोक्रोम. सायटोक्रोम हे काय आहे, एक एन्झाइम आहे. मग ते काय करतं, सायटोक्रोम इज अन आयर्न कंटेनिंग एन्झाइम. असं एन्झाइम आहे की त्यामध्ये आयर्न प्रेझेंट आहे. इट इज अ कन्सर्न विथ द ऑक्सिडेशन ऑफ मेटाबोलाइट इन द सेल. म्हणजे जे मेटाबोलाइट असणार आहेत त्याचं ऑक्सिडेशन करण्याचं काम हे सायटोक्रोम करेल. ओके, एवढंच लक्षात ठेवायचं, सायटोक्रोम हे एक एन्झाइम आहे, त्यामध्ये आयर्न प्रेझेंट असतं आणि ते मेटाबोलाइट जे आहेत त्याचं ऑक्सिडेशन करण्याचं काम हे सायटोक्रोम करतं. फक्त ऑक्सिडेशन त्याचं फंक्शन आहे, ऑक्सिडेशन करू शकतो कोणत्याही मेटाबोलाइट. ओके. देन नेक्स्ट मायोग्लोबिन. तर मायोग्लोबिन म्हणजे काय, मायोग्लोबिन ऑफ मसल इज अन आयर्न कंटेनिंग क्रोमोप्रोटीन. म्हणजे मायोग्लोबिन मध्ये पण आयर्न प्रेझेंट असतं. Then it combines with O2 and act as an oxygen store for muscle. बघा, जेव्हा मायोग्लोबिन आणि ऑक्सिजन जेव्हा दोन्ही कंबाईन होतात, बाइंड होतात तेव्हा ते काय म्हणून ऍक्ट होणार आहेत, तर ऑक्सिजन स्टोअर फॉर मसल. मसल साठी किंवा मसलची जी रेग्युलर ऍक्शन होणार आहे त्याच्यासाठी काय लागणार आहे आपल्याला, ऑक्सिजन लागेल. मग त्या ऑक्सिजन स्टोअर करून ठेवण्याचं काम ते मायोग्लोबिन करेल. जेव्हा आता समजा एखाद्या मसलला जर ऑक्सिजन कमी पडत असेल तर ह्या स्टोअर करून ठेवलेला ऑक्सिजन तिथे प्रोव्हाइड केला जातो आणि ज्या मसलच्या किंवा ज्या बॉडी फंक्शन आहेत ते रेग्युलर होतील. देन नेक्स्ट द क्रोमॅटिन. द क्रोमॅटिन ऑफ द क्रोमॅटिन इज इन द न्यूक्लियस कंटेन आयर्न अँड दस हेल्प द फंक्शनिंग ऑफ न्यूक्लियाय. तुम्हाला माहित आहे का न्यूक्लियाय कुठे प्रेझेंट असतोय, सेल मध्ये. तुम्ही पाहिले का मानवी पेशी म्हणजे प्लांट सेल, अॅनिमल सेल पाहिले का, त्यामध्ये त्या अॅनिमल सेल मध्ये तो न्यूक्लियाय प्रेझेंट असतोय. मग काय केलं जातं, तर ह्या क्रोमॅटिन मध्ये आयर्न प्रेझेंट असतं आणि जे न्यूक्लियायचं फंक्शन आहे ते प्रॉपरली होण्यासाठी हे क्रोमॅटिन यूज केले जाते. ओके, हे आहेत फिजिओलॉजिकल फंक्शन्स ऑफ आयर्न. ओके, लक्षात राहिलं पाहिजे. पहिलं हिमोग्लोबिन फॉर्म करतं, सेकंड आरबीसी फॉर्म करतं, ऑक्सिजन कॅरी करतं. जेव्हा हिमोग्लोबिन आणि ऑक्सिजन दोन्ही कंबाईन होतात तेव्हा ऑक्सिहिमोग्लोबिन फॉर्म होतोय. देन सायटोक्रोम हे एक एन्झाइम आहे की त्यामध्ये आयर्न प्रेझेंट असतं आणि त्या मेटाबोलाइटचं ऑक्सिडेशन करणं त्याचं वर्क आहे. देन मायोग्लोबिन. मायोग्लोबिन काय करतं, त्यामध्ये पण आयर्न प्रेझेंट आहे आणि ऑक्सिजन जेव्हा मसलचं व्यवस्थित मुवमेंट होण्यासाठी ऑक्सिजन स्टोअर करून ठेवता हा मायोग्लोबिन. देन क्रोमॅटिन. क्रोमॅटिन काय आहे, हे एक एन्झाइम आहे, त्यामध्ये आयर्न प्रेझेंट असतोय आणि जे न्यूक्लियाय आहे सेलमध्ये त्या न्यूक्लियायला प्रॉपरली फंक्शन करण्याचं काम हे क्रोमॅटिन करणार आहे. ओके, तर तुम्हाला हे बुक मध्ये हँड रिटन नोट्स मध्ये आहे की नाही हे चेक करा. नसेल तर हे पॉइंट तुम्हाला त्यामध्ये ऍड करायचे. ओके, पीपीटी मध्ये जे एक्स्ट्रा पॉइंट घेतलेत ते तुम्ही नोट्स मध्ये ऍड करायचे. नेक्स्ट, कॉजेस ऑफ आयर्न डिफिशियन्सी. आता आयर्नची जर डिफिशियन्सी असेल तर त्यामुळे काय, हॅलो काय प्रॉब्लेम, रोल नंबर 22.
कॉजेस ऑफ आयर्न डिफिशियन्सी. जर बॉडीमध्ये आयर्न डिफिशियन्सी असेल तर काय होणार आहे? आयर्न डिफिशियन्सी अॅनिमिया. मग त्याचे कॉजेस काय आहेत? हा नक्की अॅनिमिया कशामुळे होऊ शकतो? तर इनएडिक्वेट डायटरी इंटेक ऑफ आयर्न. आता आयर्न आपल्याला कशा कशामधून भेटतंय? तो जर आपण डाएट नाही फॉलो केला तर हे म्हणजे डाएट मध्ये जर आयर्न आपण कमी घेतलं, तर समजा बीट मध्ये आहे, ऍपल मध्ये आहे, एवढ्यामध्ये आयर्न आहे, ते आपण जर नाही रेग्युलर इंटेक केलं तर आयर्न बॉडी मधलं कमी होणार आहे त्याचा अमाऊंट. आणि काय होईल? क्रोनिक ब्लड लॉस. जर आयर्न बॉडी मधलं कमी झालं तर फायनली काय होणार आहे? ब्लड लॉस होणार आहे बॉडी मधला. म्हणजेच काय होईल? हिमोग्लोबिन कंटेंट किंवा हिमोग्लोबिनचं पर्सेंट कमी होणार आहे. देन कंडिशन्स दॅट प्रोड्यूस इन्क्रीज द रिक्वायरमेंट ऑफ आयर्न. आणि असं म्हणजे कंडिशन प्रोड्यूस करावे लागतील की आयर्नची इंटेक करावी लागेल. नाही इंटेक केलं तर अॅनिमिया फॉर्म होतोय आणि इंटेक केलं तर HB वाढतोय. देन अबनॉर्मॅलिटीज ऑफ GIT. म्हणजे GIT मध्ये काय अबनॉर्मॅलिटीज जर असतील, GIT चे आपण डिसऑर्डर पाहिले बघा. कोणते कोणते? हायपोक्लोरहायड्रिया आणि हायपरक्लोरहायड्रिया. तर असे काही डिसीज असतील तर त्यामुळे सुद्धा ह्या आयर्नची डिफिशियन्सी होऊ शकते. The premature babies since they are born with low iron stores. आता काही म्हणजे बेबी मध्ये आयर्नचं स्टोरेज आयर्न कमी पर्सेंट मध्ये प्रेझेंट असते. मग त्यांना कशामधून द्यावं लागेल? त्यांच्या मदरने जर हे घेतलं आयर्न फ्री म्हणजे आयर्नचा डाएट घेतला तर ते बेबीला हे होणार आहे म्हणजे आयर्न पास होणार आहे. देन इट मे ऑल्सो ऑकर्स ड्यू टू पॅरासाइट इन्फेक्शन. आणि जेव्हा एखादं पॅरासाइटचं इन्फेक्शन, पॅरासाइट म्हणजे फंगल इन्फेक्शन असेल, बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल, तर जेव्हा हे इन्फेक्शन होतं त्या इन्फेक्शनमुळे सुद्धा समजा आपल्याला इन्फेक्शन झालं आपण कशावरून म्हणतो? एकतर आपल्याला कफ होणार आहे, स्नीझिंग होईल किंवा डायरिया होईल, वॉमिटिंग होईल. मग त्यामुळं हे जे वॉमिटिंग डायरिया होणार आहे त्यामधून हे आयर्न सुद्धा बॉडी मधलं कमी होणार आहे. जसं की इलेक्ट्रोलाइट कमी होतात तसे हे आयर्न सुद्धा बॉडी मधलं कमी होईल. मग कमी होण्याचं हे एक रिझन असू शकतं इन्फेक्शन. ओके, इन्फेक्शन मुळे वेगवेगळ्या रिझन मुळे ते आयर्न कमी होईल आणि फायनली त्या आयर्नची डिफिशियन्सी फॉर्म होईल. ओके, अंडरस्टँड कॉजेस ऑफ आयर्न? Yes, ma'am. आयर्न डिफिशियन्सी Yes, ma'am. व्यवस्थित लक्ष द्यायचंय. सगळ्यांनी टाइम टेबल पाहिलं का? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, आणि स्टडी स्टार्ट करा तुम्ही आत्ताच. नेक्स्ट टाइम टेबल पण थेरी सेशनल एक्झामचं टाइम टेबल येईल तुम्हाला 1-2 दिवसात ग्रुपवर. ओके, आणि तुम्हाला प्रॅक्टिकल एक्झाम आहे पण तुम्हाला थेरीच असणार आहे वायवासाठी आणि सिनॉप्सिस साठी. कारण आता समजा एक्झाम्पल आपण PIC चं घेऊया. PIC मध्ये लिमिटेड थेरीला पण आहेत, प्रॅक्टिकलला पण आहेत. मग मोस्टली तेच क्वेश्चन तुम्हाला थेरीतलेच क्वेश्चन प्रॅक्टिकल एक्झाम साठी असणार आहेत. मग ते सिनॉप्सिस साठी असू देत किंवा वायवासाठी असू देत. ओके, तेवढं आपण कन्सिडर करू कारण तुमचे प्रॅक्टिकल सगळ्या सब्जेक्ट 3-4 झाले असतील. माझे तर 3 झालेत वाटतं. 2 का 3, एक हे झालं ऍपरेटसचं एक झालं आणि 2 झाले नंतर सल्फेटची आणि क्लोराईडची लिमिट टेस्ट. ओके, तर तुमचं थेरी बेस प्रॅक्टिकल एक्झाम असणार आहे कारण मोस्टली सगळ्या सब्जेक्टला थेरी आणि प्रॅक्टिकलचा सिलेबस थोडासा सेम आहे तर त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन असतील. ओके, आणि तुमचे प्रॅक्टिकल्स पण होणार आहेत. नाही असं नाहीये, आपण एक्झाम घेतोय थेरीवरती कारण प्रॅक्टिकल तुमचे झालेले नाहीयेत त्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम येऊ नये एक्झाम मध्ये यासाठी आपण थेरीचा सिलेबस प्रॅक्टिकल साठी घेतोय. ओके, काय प्रॉब्लेम असेल तर सांगा मला आताच. टाइम टेबल पाहिलं का ग्रुपवरचं? क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट पाहिला का? त्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे का? वायवा 5 मार्काचे असणार. मग प्रत्येक सब्जेक्टला तुमचे जे थेरीचे चॅप्टर आहेत तर तुमचा स्टाफ सांगेल तुम्हाला हे 2 युनिट असतील, हे 3 युनिट असतील किंवा होल सिलेबस असेल त्याच्या डिपेंड, स्टाफवर डिपेंड राहणार ते.
मग ते तुम्हाला सांगतील की हा स्टडी करायचा, मग तुम्ही तो स्टडी करायचा आणि 5 मार्काची वायवा द्यायची. मग तुम्हाला मोस्टली 7 ते 8 क्वेश्चन विचारले जाऊ शकतील. तुमच्यावर डिपेंड ते. तुम्ही नाही आन्सर दिले तर 10-12 पण क्वेश्चन विचारले जाईल. तर 5 मार्काची वायवा असणार आहे आणि 10 मार्काची सिनॉप्सिस क्वेश्चन असतील. सिनॉप्सिस क्वेश्चन मध्ये 2 क्वेश्चन दिले असतील तर ते दोन्ही क्वेश्चन कंपल्सरी आहेत 5-5 मार्कासाठी. ओके. अजून काय प्रॉब्लेम आहे का कोणाला? फॉर्मॅट असा असणार आहे क्वेश्चन पेपरचा. आपल्याला नोटीस सुद्धा ग्रुपवरच्या बघता आल्या पाहिजेत. हे सांगण्यातच माझा वेळ जातो. लेक्चर दुसरीकडेच राहतं. त्यामुळे माझा सिलेबस पाठीमागे. मला लेक्चर मध्ये तुम्हाला दुसरंच सांगावं लागतं. तर नोटीस बघताय का ग्रुपवरच्या? त्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट खाली दिलेला आहे. पण तुम्हाला मला सांगावं लागतं असा आहे बघा. ओके. काय प्रॉब्लेम आहे का? क्वेश्चन पेपर किंवा एक्झाम मध्ये, प्रॅक्टिकल मध्ये, थेअरी मध्ये किंवा क्वेश्चन पेपरच्या फॉर्मॅट मध्ये काय प्रॉब्लेम असेल तर 2 मिनिटात सांगा. आधीच मला वेळ नाहीये, सिलेबस पाठीमागे माझा. येस या नो? ऑनलाईनला ज्या आहेत त्यांना विचारते मी, काय प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? No, ma'am. No, ma'am. No. Next, iron absorption. In that, iron kept the soluble and ferrous state by gastric acid. Absorb होणं म्हणजे काय होणं? जेव्हा आपण आयन इनटेक करतोय तेव्हा ते बॉडी मध्ये कुठं स्टमक मध्ये जाणार आहे आणि तिथे त्याचं व्यवस्थित ऍब्सॉर्ब झालं पाहिजे तो कंपाऊंड. ऍब्सॉर्ब होणं म्हणजे काय? थोडक्यात सोल्युबल होणं. आणि ऍब्सॉर्ब होणं आणि मेटाबॉलिझम, ते ऍब्सॉर्प्शनच्या पुढची स्टेप आहे मेटाबॉलिझम. म्हणजे मेटाबॉलिझम होणं आणि मेटाबॉलिझम झालं म्हणजेच पुढे त्याचं ब्लड मध्ये कन्वर्ट होणार आहे. व्यवस्थित ऍब्सॉर्प्शन झालं, व्यवस्थित मेटाबॉलिझम झालं तर ते ब्लड मध्ये कन्वर्ट होईल. ओके. Absorbed mainly in duodenum. Duodenum, what is mean by duodenum? सांगा. आपण 3rd युनिट मध्ये पाहिलं होतं duodenum. It is a part of GIT, gastrointestinal tract. ऑर्गन आहे तो GIT चा एक. स्टमक आणि एनस, स्टमक, एनस, डिओडेनम माहितीये ना? हे GIT चे किंवा ह्याचे गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक्टचे हे ऑर्गन आहेत, पार्ट्स आहेत. ओके. फायनल इयर मध्ये, 3rd इयर मध्ये गेल्यानंतर म्हणू नका व्हॉट इज बाय डिओडेनम, माहितीच नाहीये आम्हाला. त्यामुळे माहिती पाहिजे आपल्याला. प्रत्येक गोष्ट आपण लक्ष देऊन व्यवस्थित हे केलं पाहिजे, लेक्चरला लक्ष पाहिजे तर समजेल. डिओडेनम तुम्ही म्हणताल रेस्पिरेटरी ऑर्गन आहे, कारण HAP मध्ये हे सगळं बेसिक क्लिअर पाहिजे. GIT चे पार्ट कोणते आहेत, रेस्पिरेटरी मध्ये कोणते येतं? रेस्पिरेटरी मध्ये काय येतं फर्स्टला? नोज. कुठून स्टार्ट होतं? इथून होतं की नाही स्टार्ट? नेझल कॅव्हिटी. हे माहिती पाहिजे बेसिक. ओके. झालं, गेलं दुसरीकडे. The quantities absorbed regulated by enterocytes. Then म्हणजे जेव्हा हा आयर्न आपण बॉडी मध्ये इनटेक करतोय, घेतोय, तेव्हा त्याचं प्रॉपरली ऍब्सॉर्प्शन व्हायला पाहिजे, मेटाबॉलिझम व्हायला पाहिजे आणि ते क्वांटिटी ऍब्सॉर्ब म्हणजे जेवढ्या क्वांटिटी मध्ये ते ऍब्सॉर्प्शन होईल, जेवढ्या क्वांटिटी मध्ये मेटाबॉलिझम होईल, तेव्हा ते जास्त क्वांटिटी मध्ये ब्लड मध्ये त्याचं कन्वर्ट होईल. ओके. आहे का लक्ष? Then multiple proteins involved in the control of iron transport. जेव्हा आपण हे मल्टिपल प्रोटीन एन्झाइम जेव्हा आपण यूज करतोय, इन्व्हॉल्व्ड होते म्हणजे ऍब्सॉर्प्शन मध्ये, तेव्हा जास्त जेवढे प्रोटीन, जेवढे एन्झाइम आपण बॉडीमध्ये घेतोय तेवढा आयर्न इनटेक वाढणार आहे किंवा आयर्नची क्वांटिटी वाढणार आहे. जर आयर्नची क्वांटिटी इन्क्रीज झाली, जेवढा आयर्न इन्क्रीज होईल तेव्हा हिमोग्लोबिन इन्क्रीज होणार आहे तेवढाच क्वांटिटी मध्ये, आणि जेवढं हिमोग्लोबिन इन्क्रीज होईल तेवढाच ऑक्सिजन कॅरी थ्रू आउट बॉडी मध्ये फास्टली किंवा जास्त क्वांटिटी मध्ये होणार आहे. ओके. Then heme iron enters the erythrocytes through different process than inorganic ions. जेव्हा हिम म्हणजे काय? ब्लड आहे. तर ह्या ब्लड मध्ये
आयर्न जेव्हा ह्या ब्लड मध्ये किंवा इरिथ्रोसाइट मध्ये इंटर होतं, ते कसं इंटर होतं, त्याच्या डिफरंट प्रोसेस असतात. त्या डिफरंट प्रोसेसनं ते ब्लड मध्ये ते आयर्न इंटर होत आहे. देन ट्रान्सफर इन बाउंड आयर्न इन प्लाझ्मा डिलिव्हर्ड टू बॉडी सेल्स अकॉर्डिंग टू सेल्युलर आयर्न रिक्वायरमेंट. आता एखाद्या सेलची किंवा एखाद्या सेलची किती रिक्वायरमेंट आहे. आता एखाद्या सेल, आता एक सेल आहे सपोज, तर त्या सेलला किती अमाऊंट मध्ये आयर्न पाहिजे, तर 10% पाहिजे. दुसऱ्या सेलला किती पाहिजे, 20% पाहिजे. तिसऱ्या 30-40% पाहिजे. तर ज्या त्या सेलनुसार ते आयर्न त्या त्या सेलमध्ये जाणं किंवा ते ट्रान्सफर करतं कोण, हे प्लाझ्मा काय करतं, त्या आयर्नला त्या त्या सेलच्या रिक्वायरमेंट नुसार तिथे ट्रान्सफर करणं, हे कोणाचं काम असतंय, प्लाझ्माचं. ओके, म्हणजे जेवढी रिक्वायरमेंट आहे तेवढा तो आयर्न त्या सेलमध्ये गेला पाहिजे. ओके, नेक्स्ट फॅक्टर अफेक्टिंग अब्सॉर्प्शन ऑफ आयर्न. आता कोणते फॅक्टर आहेत की जे आयर्न ऍब्सॉर्ब होण्याला अपोज करतात आहे किंवा अपोजिट ऍक्शन देतात, असे कोणते फॅक्टर आहेत, तर आयर्न रिक्वायरमेंट ऑफ द सब्जेक्ट. फर्स्ट आहे आयर्न रिक्वायरमेंट. In that the degree of immediately need of body for iron determine the rate and amount of absorption from the small intestine. आता स्मॉल इंटेस्टाइन मध्ये काय केलं जातं, किती एखाद्या सेलला किती रिक्वायरमेंट आहे त्या किंवा एखाद्या बॉडीला किती रिक्वायरमेंट आहे त्या ह्याची आयर्नची, त्याचा रेट किंवा त्याचा अमाऊंट डिटरमाइन केलं जातं. फर्स्ट आयर्न रिक्वायरमेंट मध्ये किती अमाऊंट मध्ये लागणार आहे तो आयर्न किंवा किती क्वांटिटी मध्ये लागणार आहे, हे ह्या आयर्न रिक्वायरमेंट मध्ये डिटरमाइन केलं जातं पहिल्या फॅक्टर मध्ये. ओके, दुसऱ्या फॅक्टर मध्ये काय आहे, फॉर्म द कंपाऊंड. इट इज अ सेड दॅट आयर्न बेस्ट अब्सॉर्ब्ड इन फेरस फॉर्म. तर कोणत्या फॉर्म मध्ये किंवा कोणत्या कंपाऊंड मध्ये तो फॉर्म होतं, जेव्हा बॉडी मध्ये अब्सॉर्ब होतं तर ते कोणत्या फॉर्म मध्ये असणार आहे, तर फेरस फॉर्म. फेरस फॉर्म मध्ये ते बॉडी मध्ये अब्सॉर्ब होणार आहे. देन थर्ड गॅस्ट्रिक ज्यूस. कोणता असतो गॅस्ट्रिक ज्यूस, गॅस्ट्रिक मध्ये काय प्रेझेंट असतं, हायड्रोक्लोरिक ऍसिड. काय असतं प्रेझेंट, काय असतं सांगा. रोल नंबर 30, रोल नंबर 30 आहेत का लेक्चरला. HCl प्रेझेंट असतं की नाही, असतं की नाही, थर्ड युनिट मध्ये पाहिले का असतं मॅम. आपण. हो मॅम. Okay. Yes, ma'am. तर HCl प्रेझेंट असतं. गॅस्ट्रिक ज्यूस HCl act as a gastric juice. The gastric juice helps in the liberation of iron from the organic compound in diet. बघा, जेव्हा आपण डाएट मध्ये आयर्नचे कंपाऊंड घेतोय, आयर्नचे कंपाऊंड कोणते सांगा. आयर्न डाएट मधून आपण कशातून घेतो, व्हेजिटेबल्स असतील, फ्रुट्स असतील. जेव्हा आपण ते डाएट मध्ये घेतोय, इनटेक करतोय व्हेजिटेबल्स, फ्रुट्स, तेव्हा काय होईल, हे जे गॅस्ट्रिक ज्यूस आहे ते लिबरेट करेल आयर्नला. म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे जे आपण घेतोय त्यापासून त्या आयर्नला सेपरेट करणार आहे हा गॅस्ट्रिक ज्यूस. ओके, देन थर्ड आहे पिगमेंट. Absorption of iron is increased by the chlorophyll and bile pigment. दोन पिगमेंट आहेत, एक क्लोरोफिल आणि सेकंड बाइल पिगमेंट. मग जेव्हा आपण हे आता इनटेक केलं, मग फर्स्टला इनटेक केल्यानंतर फर्स्ट काय होतं, त्याचं ऍब्सॉर्प्शन होतं आणि सेकंड काय होतं, मेटाबॉलिझम होतं. तर ऍब्सॉर्प्शन करण्याचं काम आता त्या कंपाऊंडचं व्हेजिटेबल फ्रुट्स घेतलेत आपण, तर त्याचा बॉडीमध्ये ऍब्सॉर्ब कोण करणार आहे, त्याला रिस्पॉन्सिबल कोण असेल, तर हे पिगमेंट्स. मग कोणते दोन पिगमेंट्स आहेत, क्लोरोफिल अँड बाइल पिगमेंट. ओके, दिस इज इम्पॉर्टंट फॉर MCQ. Note down this, chlorophyll and bile pigments. Okay, then fifth, vitamin C. The vitamin C increases the absorption of iron from foods possibly by reducing the ferric ion to ferric state. बघा,
हे काय करतं, जेव्हा व्हिटॅमिन सी घेतोय आपण तेव्हा आयर्नचं इनटेक किंवा आयर्नचं ऍब्सॉर्प्शन इन्क्रीज करण्याचं काम कोण करेल, हा व्हिटॅमिन सी. ओके, आणि व्हिटॅमिन सी मुळे अजून काय होणार आहे, फेरिकचं कन्वर्ट फेरस मध्ये होईल. ओके, अंडरस्टँड दिस फॅक्टर. ओके, नेक्स्ट आहे इम्पॉर्टन्स फॉर मेंटेनिंग द फेरस स्टेट. आपला अजून जो मेन कंपाऊंड आहे तो स्टार्ट झालेला नाही. ओके, त्यामुळे लेक्चर लगेच एंड होणार नाहीये. बघा, इम्पॉर्टन्स फॉर मेंटेनिंग द फेरस स्टेट. फर्स्ट, आता कोण फेरस स्टेट बॉडी मध्ये जर मेंटेन ठेवायचं असेल तर त्याच म्हणजे ते मेंटेन का ठेवायचं, त्याचे इम्पॉर्टन्स काय आहेत हे आपल्याला माहिती पाहिजे. फर्स्ट, administration of the ferrous salt result in greater the Hb responses than that obtained with any other forms of iron. जेव्हा आपण फेरस साल्ट वगैरे इनटेक करतोय, ऍडमिनिस्टर करतोय, तेव्हा काय होतं, एकतर आयर्न मुळे किंवा एकतर फेरस मुळे हिमोग्लोबिन काउंट इनक्रीज होतोय. ओके, देन absorption of ferrous iron occurs better than that of ferric iron. म्हणजे फेरस आयन असणार आहेत ते बेटर रिझल्ट फॉर्म करतील किंवा बेटर त्याचं अब्सॉर्प्शन होईल कोणापेक्षा, फेरिक पेक्षा. फेरसचं बेटर अब्सॉर्प्शन बॉडी मध्ये होणार आहे. देन थर्ड, फेरस सॉल्ट्स आर लेस इरिटेटिंग दॅन फेरिक सॉल्ट. म्हणजे थोडक्यात काय दिलंय, फेरस आणि फेरिक मध्ये काय डिफरन्स आहे तो दिलेला आहे. फेरस काय आहे, फेरिस मुळे काय होणार आहे बॉडीमध्ये, इरिटेशन कमी होणार आहे, आणि फेरिक सॉल्ट मुळे बॉडीमध्ये इरिटेशन जास्त होईल आणि फेरस मुळे कमी होईल. देन फेरस स्टेट इज मोर इफिशियंट दॅन फेरिक सॉल्ट. फेरस स्टेट असणार आहे ते मोर इफिशियंट. इफिशियंट म्हणजे काय, त्याचं इझिली मेटाबोलाइज वगैरे होईल आणि त्याचं इझिली एचबी मध्ये कन्वर्ट करणार आहे तो, म्हणजे इफिशियंटली वर्क करणार आहे तो कोण, फेरस, दॅन फेरिक. अंडरस्टँड इम्पॉर्टन्स. काय काय पाहिलं आपण, इम्पॉर्टन्स पाहिले, त्याच्या अगोदर काय पाहिलं, absorption of iron. Okay, any problem in this point? No, ma'am. No, ma'am. ओके, नेक्स्ट ओरल आयर्न प्रिपरेशन. आता इथून मेन आपलं हे स्टार्ट झालं, कोणते प्रिपरेशन आहेत जे की अॅनिमियावरच्या ट्रीटमेंट वरती आपण यूज करतोय. तर ओरल आयर्न प्रिपरेशन, इन दॅट फर्स्ट फेरस फ्युमॅरेट. फेरस फ्युमॅरेटची काय असते, टॅबलेट फॉर्म मध्ये तो फेरस फ्युमॅरेट मार्केटमध्ये प्रेझेंट आहे किंवा अवेलेबल आहे. त्याचा डोस किती असतो, 200 mg 2 or 3 times डे. 2 टाइम्स असेल तर आपण काय म्हणतो त्याला, ट्वाइस अ डे, आणि 3 टाइम असेल तर थ्राइस अ डे. ओके, तर 200 mg ची ही टॅबलेट असते, तर ती 200 mg ची टॅबलेट 2 किंवा 3 टाइम डे मधून आपण घेऊ शकतो. देन सेकंड आहे फेरस ग्लुकोनेट. तर फेरस ग्लुकोनेट पण हे टॅबलेट फॉर्म मध्ये ते मार्केटमध्ये अवेलेबल असतं, आणि त्याचा डोस किती आहे, 300 mg 3 टाइम्स अ डे. 300 mg चा 3 टाइम्स डे मध्ये तो डोस घेऊ शकतो आपण फेरस ग्लुकोनेटचा. ओके, देन नेक्स्ट आहे फेरस सल्फेट. हे जे फेरस सल्फेट आहे ते टॅबलेट फॉर्म मध्ये आणि सिरप फॉर्म मध्ये अवेलेबल असतं. चुकीचं झालंय का, व्हॉट इज मीन बाय टॅबलेट, व्हॉट इज मीन बाय सिरप, त्याबद्दल तुम्हाला आयडिया आहे, त्यामुळे आपण डिस्कस करायला नको. तर जे फेरस सल्फेट आहे ते टॅबलेट फॉर्म मध्ये किंवा सिरप फॉर्म मध्ये प्रेझेंट असतात. देन व्हॉट इज मीन म्हणजे टॅबलेट कोणते आहेत आणि सिरप कोणते आहेत, त्याची किती क्वांटिटी मध्ये किंवा किती डोस असतोय. तर टॅबलेट बघा, अवेलेबल ॲज 30 mg टॅबलेट ऑफ फेरस सल्फेट or equivalent amount of dried ferrous sulfate. म्हणजे जर ते आता फेरस सल्फेट टॅबलेट फॉर्म मध्ये अवेलेबल असेल तर ते कसं असतं, 300 mg ची टॅबलेट असते,
आणि जर दुसरं कंडिशन काय आहे, एक तर दुसरं काय आहे, सिरप आहे. तर सिरप असेल तर किती मध्ये असेल, कंटेन 40 ग्रॅम ऑफ फेरस सल्फेट इन 1000 ml. ओके, काय प्रॉब्लेम आहे? ते 100 म्हणले असतील. ओके, तर बघा ही जेव्हा टॅबलेट फेरस सल्फेटची मार्केटमध्ये अवेलेबल असते ते किती असते, 300 mg ची टॅबलेट असते. आणि दुसरं कंडिशन काय आहे, सिरप आहे. तर तो सिरप किती पाहिजे, 40 ग्रॅम फेरस सल्फेट 1000 ml ऑफ सुक्रोज. जे 1000 जर सुक्रोज घेतलं तर त्यामध्ये 40 ग्रॅम फेरस सल्फेट पाहिजे. मग हे सुक्रोज काय असणार आहे, लिक्विड फॉर्म मध्ये, ml मध्ये आहे म्हणल्यानंतर ते लिक्विड फॉर्म मध्ये आहे. मग ह्या फेरस सुक्रोज मध्ये हे फेरस सल्फेट 40 ग्रॅम ऍड करायचं. मग त्यापासून एक सस्पेन्शन किंवा सिरप फॉर्म होणार आहे. कशाचं, फेरस सल्फेट. ओके, आणि मग हे सुक्रोज असणार आहे तो काय, स्टॅबिलायझिंग एजंट म्हणून ऍक्ट होणार आहे. सिट्रिक ऍसिड आहे तो बफर म्हणून ऍक्ट होतोय. ओके, स्टॅबिलायझिंग एजंट म्हणजे काय, तर त्या सिरपची स्टॅबिलिटी इन्क्रीज करणं. स्टॅबिलिटी म्हणजे काय, त्याचा लाईफ स्पॅन. जर त्याची एक्सपायरी डेट जर म्हणजे थोड्या कालावधीची असेल, 1 वर्षाची, तर त्या जर आपण तिथे सुक्रोज युज केलं तर ते 1.5 किंवा 2 वर्ष आपण युज करू शकतोय. ओके, म्हणजे स्टॅबिलिटी म्हणजे काय झालं, सुक्रोज युज केल्यानंतर त्या कंपाऊंडची, त्या सिरपची स्टॅबिलिटी इन्क्रीज झाली. ओके, these are 3 preparation, oral preparations. Okay, ferrous fumarate, ferrous gluconate and ferrous sulfate. मग फेरस फ्युमॅरेट आणि फेरस ग्लुकोनेट हे टॅबलेट फॉर्म मध्ये आहेत आणि फेरस सल्फेट आहे ते टॅबलेट प्लस सिरप फॉर्म मध्ये आहे. ओके, हे एमसीक्यू ला येऊ शकतं बघा, कोणता हे कंपाऊंड कोणत्या फॉर्म मध्ये किंवा कोणत्या डोसेस फॉर्म मध्ये प्रेझेंट आहे. टॅबलेट आहे, सिरप आहे, लिंटस आहे, इलिझर आहे. हे इलिझर, लिंटस हे तुम्हाला सुटिक्सला आहे. सगळ्या टर्म आता परफेक्ट झाल्या पाहिजेत. ओके, first example of hematinic agent is an ferrous gluconate. Write down the molecular formula of ferrous gluconate. C12H22FeO14 H2O. Okay, write down this molecular formula of ferrous gluconate. C12H22FeO14 H2O. ओके, देन कमर्शियल मॅन्युफॅक्चरिंग. आता हे कमर्शियल मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे काय, आता हा जो फेरस ग्लुकोनेट आहे तो कसा मॅन्युफॅक्चर केला जातो, कसा प्रिपेअर केला जातो, त्याच्या मेथड ऑफ प्रिपरेशन काय आहेत हे आपल्याला माहिती पाहिजे. तर बघा, द ग्लुकोनेट सोल्युशन इज फर्स्ट प्रोड्युस्ड बाय द फर्मेंटेटिव्ह ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज. आता बघा, जेव्हा ग्लुकोज आहे, आता ऑनलाईन वाल्यांना दिसणार नाही, तर बघा स्लाइड मध्ये बघा, C6H12O6 म्हणजे काय आहे, ग्लुकोज आहे तो. मग त्या ग्लुकोजचं काय होईल, ऑक्सिडेशन होईल. म्हणजे O दिलेला आहे तिथं, म्हणजे काय होणार, त्याचं ऑक्सिडेशन होणार आणि त्यापासून ग्लुकोनेट फॉर्म होतोय. बघा, ग्लुकोनेट सोल्युशन फॉर्म होतोय. जे HC6H11O7 आहे, सॉरी HC6H11O7 जे आहे ते काय आहे, ग्लुकोनेट सोल्युशन आहे. ओके, व्यवस्थित लक्ष द्या. म्हणजे जेव्हा आपण ग्लुकोजचं फर्मेंटेशन करतोय तेव्हा ऑक्सिडेशन होतंय त्याचं, आणि ऑक्सिडेशन झाल्यानंतर ग्लुकोनेट सोल्युशन फॉर्म होतोय. ओके, द सोल्युशन ऑफ ग्लुकोनिक ऍसिड इज देन ट्रीटेड विथ कार्बोनेट. म्हणजे हे जे ग्लुकोनेट फॉर्म झाले किंवा ग्लुकोनिक ऍसिड फॉर्म झालंय त्याचं रिएक्शन नंतर कार्बोनेट बरोबर करायचे किंवा फेरस ग्लुकोनेट बरोबर. बघा, FeCO फेरस कार्बोनेट किंवा फेरस ग्लुकोनेट, म्हणजे FeCO3 म्हणजे काय आहे, फेरस कार्बोनेट आहे. ओके, मग ती रिएक्शन केल्यानंतर काय फॉर्म होते,
ferrous gluconate. Okay. Then from the resulting solution, the ferrous gluconate is crystallized. म्हणजे आता आपण काय पाहिलं, फेरस ग्लुकोनेट कसा फॉर्म होतं हे पाहिलं. तर ते फेरस ग्लुकोनेट जो फॉर्म झालाय तो कसा असणार आहे, क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये असणार आहे. ओके. The salts contain one molecule of water of crystallization. म्हणजे त्यामध्ये वॉटरचा एक मॉलिक्यूल प्रेझेंट आहे की नाही तिथे फेरस ग्लुकोनेट मध्ये H2O प्रेझेंट आहे का ग्लुकोनेट मध्ये? येस मॅम, एक मॉलिक्युल आहे. ओके. तर एक वॉटर मॉलिक्यूल त्या फेरस ग्लुकोनेट मध्ये प्रेझेंट आहे. देन दिस इज देन ड्रायड अँड पॅक्ड. आता जे फेरस ग्लुकोनेट फॉर्म झालंय ते कसं आहे, क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये आहे. मग त्या क्रिस्टलाइन फॉर्मला काय करायचं, ड्राय करायचं आणि त्याचं पॅकिंग करायचं. म्हणजे तो फायनली मार्केटमध्ये कोणत्या प्रोडक्ट येईल, फेरस ग्लुकोनेट. ओके. अंडरस्टँड मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस इझी आहे. ग्लुकोनेट सोल्युशनला जेव्हा आपण ऑक्सिडेशन करतोय तेव्हा काय फॉर्म होतंय, ग्लुकोजचं ऑक्सिडेशन केल्यानंतर ग्लुकोनेट फॉर्म होतं. त्या ग्लुकोनेटची नंतर रिएक्शन आपण करतोय फेरस ग्लुकोनेट किंवा फेरस कार्बोनेट बरोबर. ते रिएक्शन केल्यानंतर त्यापासून हे क्रिस्टल फॉर्म होतात फेरस ग्लुकोनेटचे. ते क्रिस्टल फॉर्म झाल्यानंतर त्याला ड्राय करायचं आणि ड्राय करून त्याला पॅक करायचं फायनली. म्हणजे हे काय झालं, फेरस ग्लुकोनेट फॉर्म झाला. हे आहे मेथड ऑफ मॅन्युफॅक्चरिंग किंवा मेथड ऑफ प्रिपरेशन. ओके. नेक्स्ट ऍडव्हान्टेजेस. आता फेरस ग्लुकोनेटचे काय ऍडव्हान्टेजेस आहेत? इट कॉजेस लेस गॅस्ट्रिक इरिटेशन दॅन मोस्ट ऑफ अदर कॉमनली युज्ड इनऑर्गॅनिक फेरस सॉल्ट. बघा, हे जे आहे, जे दुसरे ऑर्गॅनिक फेरस सॉल्ट आहेत तर त्याच्यापेक्षा हे गॅस्ट्रिक इरिटेशन कमी करतं. म्हणजे गॅस्ट्रिक इरिटेशन ह्या फेरस ग्लुकोनेटमुळे प्रोड्यूस होत नाही. जसे की फेरस सल्फेट मध्ये गॅस्ट्रिक इरिटेशन होऊ शकतं. दुसरा कंपाऊंड आपला फेरस सल्फेट, की त्यामध्ये गॅस्ट्रिक इरिटेशन होऊ शकतं, पण ह्या फेरस ग्लुकोनेट मध्ये गॅस्ट्रिक इरिटेशन होऊ शकत नाही किंवा कोणत्याही प्रकारचं इरिटेशन प्रोड्यूस होत नाही. It is obtained commercially as a tablet, capsule or elixir. So, tell me anyone what is mean by elixir? What is mean by elixir? एकाने सांगा. गुड. ऑनलाईन मध्ये कोण सांगते? जर तुम्ही इलिक्झर सांगितलं तर सुटिक्स तुम्हाला समजतंय म्हणणार मी. जर नाही आन्सर दिले तर तुम्हाला काही येत नाही. ठीक आहे. व्हॉट इज मीन बाय टॅबलेट, व्हॉट इज मीन बाय कॅप्सूल, व्हॉट इज मीन बाय इलिक्झर? एका मिनिटात सांगा पटकन, वेळ करू नका. रोल नंबर 32. Yes, teacher. Roll number 32. What is Yes, mean by teacher. elixir? What is It mean is, by elixir? Define elixir. Water in alcohol solution, as it is sweet liquid for oral use. Hydroalcoholic solution. What is mean by capsule? Capsule, it is like outer covering sheet of gelatin and inner side is filled with the pharmaceutical active ingredients. कोणते ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट असतात त्यामध्ये? माहिती का काय? Powder. एनी आयडिया? पावडर असते का कॅप्सूल मध्ये? ग्रॅन्युल्स असतात की नाही छोट्या छोट्या? Yes, madam, granules.
Okay, good. Next, it is also utilized for intramuscular injection. इंट्रामस्क्युलर म्हणजे जे इंजेक्शन जे फेरस ग्लुकोनेट आहे ते कोणत्या कोणत्या फॉर्म मध्ये आहे बघा, टॅबलेट, कॅप्सूल, इलिक्झर, देन इंट्रामस्क्युलर इंजेक्शन्स. आणि जेव्हा आपण हे टॅबलेट, कॅप्सूल आणि इंजेक्शन मध्ये घेतोय तेव्हा त्याची बायो अवेलेबिलिटी चांगली असते. बायो अवेलेबिलिटी म्हणजे काय, जेव्हा आपण ते घेतोय तेव्हा ते बॉडीमध्ये इझिली इफेक्ट त्याचे प्रोड्यूस करणार आहे. ओके, आणि इझिली अवेलेबल होणार आहे. बायो मीन्स आपण, आणि अवेलेबिलिटी म्हणजे ते जेव्हा आपण घेतोय तेव्हा ते इझिली बॉडीमध्ये हे होतील, त्यांचं वर्क करतील. आणि फायनली जे आयर्नची डिफिशियन्सी आहे किंवा HB कमी असेल तर ते इन्क्रीज करण्याचं काम किंवा त्याला हेल्प करतील हे. ओके, then ferrous sulfate advantages 2 स्लाइड झाले का? हा, इथेच दिलाय फेरस सल्फेटचे पण ऍडव्हान्टेजेस दिलेत बघा, पुढच्या कंपाऊंडचे पण. तर हे नको आपण घ्यायला, कन्फ्युज होईल तुमचं, एकच कंपाऊंड कम्प्लीट करूया. हा, आता काय पाहिलं आपण, फेरस ग्लुकोनेटचे ऍडव्हान्टेजेस. आता आपल्याला पाहिजे फेरस ग्लुकोनेटचे डिसएडव्हान्टेजेस. तर डिसएडव्हान्टेजेस बघण्यासाठी आपल्याला ऍडव्हान्टेजेस माहिती पाहिजेत त्या कंपाऊंडचे. तर आपण त्याचे डिसएडव्हान्टेजेस लिहू शकतो. ओके, disadvantages of ferrous gluconate. The elixir can cause staining of teeth if taken undiluted. जेव्हा आपण अनडायल्युटेड म्हणजे त्याला डायल्यूट करून घेत नाही वॉटर सोबत किंवा दुसऱ्या सोल्युशन सोबत, तेव्हा ते काय प्रोड्यूस करते, स्टेनिंग, टीथ वरती स्टेन प्रोड्यूस करते. हे एक डिसएडव्हान्टेजेस आहे त्याचं. देन इट इज अफेक्टेड बाय लाईट, एअर अँड फेरस आयर्न स्लोली ऑक्सिडाइज टू फेरिक. जेव्हा आपण आता हा जो फेरस ग्लुकोनेट आहे, तुम्ही कुठं म्हणजे लाईटच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला, एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला, त्याचं जर हे क्लोजर आहे ते तुम्ही व्यवस्थित नाही क्लोज करून ठेवलं तर काय होईल, तो लाईटच्या, सनलाईटच्या किंवा एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार आहे. आणि जेव्हा एअर आणि लाईटच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतो तेव्हा त्याचं ऑक्सिडेशन घडून येतं. मग तो कोणामध्ये कन्वर्ट होतो, फेरिकचा फेरिक मध्ये, म्हणजे फेरसचा फेरिक मध्ये कन्वर्ट होणार आहे. ओके, म्हणजे त्याचं ऑक्सिडेशन घडून येणार आहे. म्हणजे दोनच डिसएडव्हान्टेजेस आहेत. तर ते टीथ वरती स्टेन प्रोड्यूस करतं, आणि सेकंड आहे लाईट किंवा एअर मध्ये डिकम्पोजिशन होते किंवा त्याचं ऑक्सिडेशन होते. ओके, वैष्णवी माने, वैष्णवी गडदे, वैष्णवी गडदे, वैष्णवी गडदे, कोण आहे वैष्णवी गडदे? डिसएडव्हान्टेजेस ऑफ फेरस ग्लुकोनेट. मधून डिस्टर्ब केले की क्वेश्चन विचारणार आहे बघा, मग ते सुट्टीचे असू देत किंवा अनालिसिसचे असू देत, कोणतेही क्वेश्चन विचारणार मी डिस्टर्ब झाला की मला म्हणजे तुम्ही फक्त मला नाही करत, बाकीचे जे 69 स्ट्रेंथ आहे आपल्या क्लासची, तर राहिलेल्या 68 प्लस मी म्हणजे 69 जणांना तुम्ही डिस्टर्ब करताय. ओके, आता फक्त 7 ते 8 लेक्चर होतील तुमचे. आता तर सिरियसली, सिन्सिअरली जर अटेंड करा, ठीक आहे? आय होप कराल तुम्ही तेवढं. ओके, तर फर्स्ट कंपाऊंड आपण पहिला फेरस ग्लुकोनेट. तर त्यामध्ये पीपीटी मध्ये काय नाही ते आपण बुक मधलं पाहिजे. हँडरिटन नोट्स तुम्हाला गुगल क्लासरूमला प्रोव्हाइड केलेले आहेत, युनिट 4 आणि युनिट 5. ओके, असाइनमेंट क्वेश्चन, MCQ, पीपीटी दिलेला आहे. जसं तुमचा पॉइंट होईल तशा पीपीटी तुम्हाला गुगल क्लासरूम वरती येतील, नोट्स आणि असाइनमेंट दिलेले आहेत. ओके, आता लगेच चेक करायची गरज नाही, लेक्चर चालल्याबद्दल लक्ष द्या.
नंतर बघू शकता तुम्ही. इतर वेळची बडबड करायची ना तेव्हा तुम्ही बघू शकता. काय पाहतोय आपण? फेरस ग्लुकोनेट. ओके, काय राहिलंय? स्टोरेज कंडिशन एक राहिलेली आहे. स्टोरेज कंडिशन काय आहे? It is aqueous solution gives all test of ferrous. Sorry, it should be stored in a tight container, protected from. लिहिलेलं आहे. लगेच मला सांगायचं. त्यामुळं फेरसचं कन्व्हर्टंट फेरिक मध्ये होणार आहे, म्हणजे त्याचं ऑक्सिडेशन होणार आहे. तो कंपाऊंड डिकम्पोज किंवा डिग्रेडेड होईल. ओके, त्यामुळं लाईटच्या किंवा एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये येऊ नये यासाठी ते टाइटली क्लोज्ड कंटेनर मध्ये ठेवायचं आहे. Okay, then physical properties. In that, it is a fine yellowish gray or pale grayish yellow powder. एवढं yellowish grayish एवढं लक्षात ठेवायची गरज नाहीये. फक्त yellow powder लक्षात ठेवलं तरी चालेल. Okay, it has a odor like burnt sugar. म्हणजे त्याचा ऑर्डर कसा येतो? जेव्हा आपण शुगरला बर्न करतोय त्याचा कसा स्मेल येतो तसा ह्या कंपाऊंडचा ग्लुकोनेटचा स्मेल येतोय. ग्लुकोनेट म्हणल्यानंतर स्मेल पण ओके. देन इट हॅज सेन्सिटिव्ह ॲज ऑक्सिडाइज टू फेरस आयन टू फेरिक. ओके, म्हणजे हा लाईट सेन्सिटिव्ह आहे. लाईट सेन्सिटिव्ह म्हणजे काय करतं? तो कंपाऊंड लाईट ऍब्सॉर्ब करून घेतो आणि स्वतःला फेरसचं कन्व्हर्जन फेरिक मध्ये करतोय, म्हणजे त्याचं ऑक्सिडेशन होत आहे. देन इट इज स्लोली सोल्युबल इन वॉटर अँड रॅपिडली सोल्युबल इन वॉर्म वॉटर. म्हणजे आता बघा, एक एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. वॉटर मध्ये आता कोल्ड वॉटर तर ते स्लोली सोल्युबल आणि जर टी मध्ये शुगर कशी इझिली किंवा रॅपिडली. हॅलो हॅलो, आवाज ब्रेक होतोय. ओके, येतोय का आता व्यवस्थित? क्लिअर येतोय का? हॅलो, येस मॅम. ओके, आपण काय पाहतोय तर फेरस ग्लुकोनेटचे फिजिकल प्रॉपर्टीज पाहतोय. जेव्हा आपण ते वॉटर मध्ये सोल्युबल करतो तो इझिली सोल्युबल होत नाहीये, थोडा वेळ जातो. तसंच की आपण हॉट वॉटर मध्ये म्हणजे टीचं एक्झाम्पल घेऊ शकतो आपण. जेव्हा टी प्रिपेअर करतोय. हॅलो, ब्रेक होतो मॅम आता अजून. हॅलो, येतोय का? मॅम मधून मधून ब्रेक होतोय. ओके, बघा टीचं एक्झाम्पल घेतलं होतं आपण. जेव्हा टी प्रिपेअर करतोय तेव्हा ते कसं असतं? बॉइलिंग वॉटर असतं, बॉइल झालेलं वॉटर असतं आणि त्यामध्ये शुगर इझिली डिझॉल्व्ह होते. हे एक्झाम्पल तुम्ही आयडेंटिफिकेशन टेस्ट मध्ये लक्षात ठेवू शकता. ओके, आता होतोय का ब्रेक? नाही मॅम. ओके, आणि युजेस काय आहेत? यूज ऑफ फेरस ग्लुकोनेट सिमिलर टू फेरस सल्फेट इज आल्सो यूज्ड ॲज अ हिमॅटॅनिक. म्हणजे जो पॉइंट आहे तो पहिला यूज येणार हिमॅटॅनिक. इट इज यूज्ड ॲज अ हिमॅटॅनिक. देन इट इज मच सेफर दॅन फेरस सल्फेट and is used in anemia with lesser side effect. बघा, फेरस ग्लुकोनेट हा म्हणजे सेफ आहे. फेरस सल्फेट पेक्षा फेरस ग्लुकोनेट सेफ आहे. म्हणजे फर्स्ट आपण प्रिफरन्स कुणाला देऊ? फेरस ग्लुकोनेटला. जर ट्रीटमेंट घ्यायची असेल तर फेरस ग्लुकोनेट फर्स्ट प्रिफरन्स द्यायला पाहिजे, कारण तो बॉडीवरती टॉक्सिक म्हणजे हा ड्रग आहे म्हणल्यानंतर टॉक्सिक इफेक्ट तर प्रोड्यूस करणार नाहीत, पण कुठलेही साइड इफेक्ट ह्या ग्लुकोनेट मुळे प्रोड्यूस होणार नाहीत. Then ferrous gluconate is used in the form of tablet or elixir. टॅबलेट मध्ये किंवा elixir फॉर्म मध्ये ह्या ग्लुकोनेट प्रेझेंट असते. ओके, अंडरस्टँड फेरस ग्लुकोनेट? येस मॅम. येस मॅम. अजून एक्झाम्पल आहे फेरस
सल्फेट. हे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूयात. रोल नंबर 1. Present, ma'am. दोन मिनिटात बघूयात आपण फेरस सल्फेट. बघायचं का? 2-3 स्लाइड आहेत. बघा फेरस सल्फेट. तुम्हाला विचारून केलं ना, आपल्याला अजून 1 मंथ लागेल सिलेबस कम्प्लीट व्हायला. नेक्स्ट इज अन फेरस सल्फेट. नेक्स्ट एक्झाम्पल इज अन फेरस सल्फेट. फर्स्ट काय आहे? फेरस ग्लुकोनेट. सेकंड आहे फेरस सल्फेट. देन molecular note down the molecular formula of ferrous sulfate. FeSO4 7H2O. तिथे किती वॉटर मॉलिक्युल होते? हा, हे कम्पेअर करता आलं पाहिजे. तिथं काय होतं फेरस ग्लुकोनेट मध्ये 1 वॉटर मॉलिक्युल होता, तिथे काय आहे 7 वॉटर मॉलिक्युल्स आहेत. ओके. देन कमर्शियल मॅन्युफॅक्चरिंग. हाऊ टू प्रिपेअर द फेरस सल्फेट. The best grade of ferrous sulfate is obtained by dissociate iron in diluted sulfuric acid and concentrating to crystallization. व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. फक्त 5 मिनिट लेक्चर होणार आहे. 5 मिनिटात कंपाऊंड कम्प्लीट होतोय, त्यामुळे डिस्टर्ब होऊ नका लगेच. मी विचारणार आहे क्वेश्चन नेक्स्ट लेक्चरला. जेव्हा आपण हा फेरस सल्फेट चे डिसोसिएशन करतोय, म्हणजे फेरस सल्फेट इज ऑब्टेन्ड बाय डिसोसिएट इन द डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड. म्हणजे हॅलो हॅलो हॅलो. हा Yes, येतोय ma'am. का आवाज? हो मला आवाज येतोय. आता क्लिअर आहे. होस्ट कोण झाले बघा? रोल नंबर 35. मेक मी होस्ट. Yes, ma'am. सिक्स्टी होते लेक्चरला फर्स्टला, आता 51 आहेत. खूप अवघड आहे. फायनल इयर मध्ये तर फक्त 10 राहणार आहे तुमच्या क्लासमध्ये. खूप अवघड आहे. हा ओके. बघा आता 2 मिनिटासाठी सगळं डबल डबल. म्हणजे तुम्हाला किती ओढ आहे लेक्चरची हे मला दिसून आली. ओके, जाऊ देत.
ऍज यू विश. बघा फेरस सल्फेट पाहतोय आपण. तर फेरस सल्फेटचा मॉलिक्युलर फॉर्म्युला पहिला आपण FeSO4 7H2O. मॅम Okay. Now my voice is clear. नो मॅम. मॅम वॉइस ब्रेक होतोय. Yes or no? नो मॅम. Hello. येस मॅम. हा बोला. हॅलो. ओके. ओके एंड करूया. आता प्रेझेंटीला व्हॉइस येतोय का बघू. ओके रोल नंबर 1. Present, ma'am. रोल नंबर 1. 2 3 पटपट प्रेझेंट आहे आम्हाला. रोल नंबर 2. 3 रोल नंबर 3 शॉर्ट घेते मी अटेंडन्सला. सगळ्यांनी जॉईन करा. लगेच जॉईन करा. स्क्रीनशॉट घेते. आवाज येत नाहीये ना. जॉईन झालात का सगळेजण? पटकन जॉईन करा. ऑफलाईन जे आहे ते जॉईन नाही तसे लेट आवाज येतोय ना. त्याच्या पण मनात नाहीये राहिलेले. झाले का join? Hello. Roll number 35. Yes, ma'am. Roll number 35. Madam, recording hold stop करा, madam. आता कोण आहे? तुम्हीच आहे host.